प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आज काही झालं तरी त्या निषादला पकडल्याशिवाय मी घरी येणार नाही. आपण जिंकलो. निषाद पकडला गेला. मी केवळ त्या अपघाताचा साक्षीदार नव्हतो, तर त्या अपघाताचा करता करविता होतो. निषादला हॉस्पिटल नेताना तो वाटेतच गेला. त्याची केस आपोआपच बंद झाली आणि तुमच्या जिद्दीमुळे अनेक गुन्हे समोर आले. त्यामुळे अनेक केसेस सॉल्व्ह होतील. खरं तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही वेळोवेळी लागेल ती मदत आम्हाला दिलीत आणि म्हणूनच आजचा दिवस पाहायला मिळतोय. प्रभाकर साहेबांचा मारेकरी सापडलाय आणि डिपार्टमेंटवरचा एक डाग धुतला गेलाय. पण कायद्याने शिक्षा द्यायची आधीच त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली आणि पापाचा गडा भरल्यावर त्याचा बोज माणूसही उचलू शकत नाही. येतो मी. मॅडम, तुम्ही जिंकला. तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवला. मॅडम, केस नंबर 1 सॉल्व्ह झाली. आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो तुमचा. चला घरी जाऊया, आई वाट पाहत असेल. मॅम, 1 मिनिट थांबा. मॅडम, या सर्वांच्या श्रेय तुम्ही कोणाला देणार? अर्थात माझ्या टीमला आणि पोलिसांना. त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आता तुमची केस सॉल्व्ह झाली म्हणजे तुम्ही काम थांबवणार का? नाही नाही, सत्याचा शोध घेणं कधीच थांबू शकत नाही. उलट आता तर आम्ही आणखी नवीन जोमाने कामाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी सहज शक्य केलेल्या आहेत. अस्मिताला सुपर वुमन म्हणणं वावगं ठरणार नाही. याबद्दल काय वाटतं? नाही नाही, मी काही इतकी मोठी नाहीये. मी तुमच्यासारखी एक सर्वसामान्य मुलगी. हो, पण सत्याची कास मी कधीच सोडत नाही. म्हणजे काही कठीण गोष्टी करताना मलाही भीती वाटते, पण इच्छाशक्ती आणि शोधलं की सापडतं. यावर जर तुमचाही विश्वास असेल तर तुम्ही सुद्धा असंच काम करू शकाल. पण या सगळ्या तर बोलायच्या गोष्टी झाल्या ग. काय आहे ना, आता तू प्रसिद्ध झाली आहेस, यशस्वी झाली आहेस, त्यामुळे तू काहीही म्हणालीस तरी हे लोक माना डोलवणारच. पण संसार सांभाळून साधी नोकरी करायची म्हटलं ना, तर जीवाची काय तारंबळ होते त्याची तुला कल्पना तरी कशी येणार? अगं, ना तुला सासरची जबाबदारी आहे ना नवऱ्याची. त्यांची मर्जी सांभाळायची कसरत तुला थोडीच करावी लागतीये. ओ बाई, काय वाटेल ते काय बोलताय हो? आमच्या मॅडम घरी सगळी कामं करतात. आईंना स्वयंपाकात मदतही करतात. समजलं? हो का? पण काय आहे ना, आई ही आई असते आणि सासू ती सासूच. त्यामुळे आमच्यासारखा संसार सांभाळून हे काम करायला जमणार आहे का? जरा विचारा तिला. अरे पोरांनो, या ना पुढे. दाजी या, सगळ्यांचं संरक्षण करते.
केवढी मोठी कामगिरी पार पाडून आलात. कुठल्या शब्दात कौतुक करू तुमचं. या अस्मिता, आज प्रभाकरला न्याय मिळवून दिलास. तुला जन्म देऊन मी खरंच धन्य झाले. आई अगं असं काय बोलतेस? मी माझं कर्तव्य पार पाडले आणि आता आणखीन एक कर्तव्य पार पाडायची वेळ आली. इतक्या दिवसात या सगळ्या गडबडीत मला तुझ्या तब्येतीकडे लक्षच देता आलेलं नाही. मला तुझे रिपोर्ट्स पाहिजे. अगं आत्ता कुठे? आजचा दिवस कसा आनंदाचा समाधानाचा आहे. नाही, तुझे रिपोर्ट्स पाहिल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार. रिपोर्ट्स देते. बघितलंस, शुगर कोलेस्टेरॉल सगळं नॉर्मल आहे. झालं समाधान? बस. ताजी, मला माहितीये रिपोर्ट्स बघितल्याशिवाय अस्मिता स्वस्थ बसली नसती. मी फक्त नॉर्मल रिपोर्ट्सच घरी घेऊन आली आहे. बाकीचे तिथेच ठेवले डॉक्टरांकडे. मॅडम या सर्वांच्या श्रेय तुम्ही कोणाला देणार? अर्थातच माझ्या टीमला आणि पोलिसांना. त्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झालं. आता तुमची केस सॉल्व्ह झाली म्हणजे तुम्ही काम थांबवणार का? नाही नाही, सत्याचा शोध घेणं कधीच थांबू शकत नाही. उलट आता तर आम्ही आणखी नवीन जोमाने कामाला सुरुवात करणार आहोत. मनाली मॅडम, केस नंबर 1 तर सॉल्व्ह झाली. हो, आणि आता आपल्या घरावरचं संकटही गेलंय. मॅडम पार्टी झाली पाहिजे. हो हो, निदान यासाठी तरी पार्टी व्हायलाच हवी. आईचे रिपोर्ट्स आहेत, सगळं अगदी नॉर्मल आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. सावकाश. हे सुरी कुठे? जा ना सुरी आण. बघतेस काय? तू आणि काही काम करत नाहीस. अगं जा. मी आणते. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस जेम्स बॉन्ड. सॉरी. एक विचारू, मला इथे का बोलवलंस? आण लवकर. म्हणजे मैत्रीण म्हणून की? मैत्रीण तर मी आहेच तुझी, पण मला असं वाटतं आमच्या या यशात तुझाही तितकाच महत्वाचा वाटा. माझा? हो. झाली तयारी? हो मनाली फोटो काढ ना. आणि म्हणूनच माझी इच्छा होती की आमच्या या सेलिब्रेशनमध्ये तूही सहभागी व्हावंस. अभिमान, तुमचे आभार कसे मानावेत खरंच कळत नाही. दोन्ही वेळेला तुम्ही अगदी वेळेवर पोचलात म्हणून, नाहीतर काय. आई, चल केक कापूया. ये ये ना. Sure.
नाही, मला इतकं मोठं काही केलेलं नाहीये मी तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य. हो, पण सत्याची कास मी कधीच सोडत नाही. म्हणजे काही कठीण गोष्टी करताना मलाही भीती वाटते, पण इच्छाशक्ती आणि शोधलं की सापडतं. यावर जर तुमचाही विश्वास असेल तर तुम्ही सुद्धा असंच काम करू शकाल. अस्मिता शोधलं की सापडतं असं तू म्हणतेस, पण जे तुला सापडलंय ते सत्य आहे की नाही याची खात्री न करताच तू स्वतःच्या यशाचा डंका वाजवतेस. पण सत्य काय ते फक्त मला माहिती आहे. आणि जेव्हा सत्य तुझ्या समोर येईल तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. मनाली फोटो काढ ना लवकर. चला चला लवकर, भूक लागली खूप. लवकर केक कापूया चला. आई आई मनाली पाणी आण लवकर. आई डॉक्टरला फोन कर. आई दाजी दाजी आई उठ ना. आई त्या टेम्पोवाल्याला पैसे तू दिलेस, टेम्पोवाल्याला नंतर गायब तू केलं, सांगतला गायब तू केलंस. अस्मिताला धमकीचे फोन हे तूच केलेस. सगळं काही तूच केलेलं आहेस. सुटलो बाबा एकदाचा या चक्रातून. हो साहेबांचा फोन. नमस्कार साहेब. आता जंगी पार्टी व्हायला पाहिजे काय? अहो काय म्हणून काय विचारताय? एवढी मोठी लढाई जिंकलोय आपण. हा आता राजरोसपणे मस्त फिरू शकतो आपण. आपण म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतो. हो ना. त्या प्रभाकरचा खून करणारे आपण सगळे मस्त मोकळेपणे फिरणार आहोत आता. आणि ती अस्मिता केस नंबर 1 फाईल क्लोज झाली याचा आनंद सेलिब्रेट करते. साहेब तर सांगू, निशाचा तो मुलगा बाबू तो माझा हुकमाचा एकटा ठरला. त्याला एकदा भेटू दे ना, एकदा भेटू दे त्याला रे. मी पुन्हा आग्रह नाही करणार. मग एकदम काम झाल्यावरती वेळ झाला का तू? अरे अस्मिताची माणसं तुझ्या मागावर आहेत. कोणती केली तुझी त्यांनी? त्यांच्यापासून वाचायचं, अस्मिताला संपवायचं की बाबूला भेटायचं? मग अरे बाबूच्या भल्यासाठीच म्हणतोय, त्याच्या हितासाठी म्हणतोय मी. हे बघ, तो सगळा विचार सोडून दे. ही माणसं इथपर्यंत कशी पोचली, त्यांच्यापासून कसं वाचायचं ह्याचा विचार कर. आणि हो, अस्मिताला संपवल्याशिवाय तुझी सुटका नाही. आणि तुझ्या मूर्खपणामुळे जर तू पकडला गेला तर तोंड बंद ठेवायचं. बंदा. माझं साहेबांचं नाव अजिबात तोंडावर येऊ द्यायचं नाही. असतील ते सगळे आरोप स्वतःवर घ्यायचे. येस, अगदी प्रभाकर अग्निहोत्रींचा खून असल्यापासूनचे सगळे. कळलं? आणि नुसतं घ्यायचं नाही तर हे सगळं अस्मिताला पटलं पाहिजे आणि केस बंद झाली पाहिजे. नाहीतर बाबूचं मी काय करेन तुला सांगायला नको. आणि हे तुझ्या सेफ्टीसाठी रे. तशीच वेळ आली तर ह्याचा वापर कसा करायचा तुला चांगलंच माहिती आहे. ऑल द बेस्ट.
खरं तर निषादने फक्त अंगदचा खून केला होता ते हे आपल्या सांगण्यावरून, पण त्यांनी सगळे गुन्हे कबूल केले आणि आरोप स्वतःवर घेतले. आणि अस्मिताचा प्रभाकरच्या मृत्यूचा गूढ शोधण्याचा सगळा प्रयत्न कायमचा थांबवला. आणि बरं का साहेब, त्या बाबूची मी योग्य ती विल्हेवाट लावलेली आहे, काळजी नसावी. त्यामुळे रिलॅक्स अँड चिअर्स. गुड नाईट. सो प्रिय निषाद, आम्हाला वाचवून तू स्वतः शहीद झालास. तुझ्या आत्म्यास सद्गती लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. कसं वाटतंय आशाताई आता? बरं वाटतंय ना? काहीही काळजी करू नका. डॉक्टर काका, आईला काय झालंय? अगं काही काळजी करू नको. थोडं ब्लड प्रेशर वाढले. औषधं दिलीत मी, बरं वाटेल त्यांना. ब्रेन ट्यूमर. त्याची तुम्ही होता ना आईसोबत, तुम्ही का नाही सांगितलं मला? तुम्ही पण अंधारात ठेवलं ना. काय उपयोग आहे माझ्या हुशारीचा? मी आईचा आजार पण नाही ओळखू शकत. अस्मिता, असा त्रास करून नको घेऊस. हे बघ, मी तुला सगळं सांगणार होतो, पण योग्य वेळ आल्यावर. आजपर्यंत मी तुला हे सगळं सांगितलं नाही, कारण आशाताईने तर शेवट घातली होती. पण डॉक्टर, आई बरी होऊ शकते ना? अस्मिता, मी तुला खोटी आशा नाही दाखवणार. काही चमत्कार झाला तरच. आहो, पण ट्यूमर ऑपरेशन हे काढता येतो ना? पण या केसमध्ये आपण ऑपरेशन नाही करू शकत, कारण कदाचित ऑपरेशन मध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. हे बघ अस्मिता, ॲज अ डॉक्टर मी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला कधीही देणार नाही, पण मेडिसिनने आपण त्यांचा आजार कमी करण्याचा किंवा त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. डॉक्टर, किती वर्ष, किती महिने आहेत आपल्याकडे? हे बघ अस्मिता, जर त्यांनी ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स दिला तर 6 ते 8 महिने किंवा कदाचित 1 महिना.
अस्मिता, अगं धीर नको सोडूस तू. तू जर धीर सोडलास तर आशाताईंना, पूर्वाला धीर कोण देणार? कोण सांभाळणार त्याला? हे बघ, सांभाळ स्वतःला. आणि हे बघ, ही गोष्ट म्हणजे आजाराची गोष्ट तुला कळली आहे, हे जर आशाताईंना कळलं तर त्या कोलॅप्स होती ना. अस्मिता, अगं मी बाहेर डॉक्टरांशीच बोलत होते. ती घाबरवलंस तू आम्हाला. काही नाही, अगदी वेळेवर औषधं घेतलीस आणि विश्रांती घेतलीस ना की लवकर बरी होशील. अगं मी बाहेर डॉक्टरांशीच बोलत होते. ती घाबरवलंस तू आम्हाला. काही नाही, अगदी वेळेवर औषधं घेतलीस आणि विश्रांती घेतलीस ना की लवकर बरी होशील. काळजी करू नकोस, आपली आई लवकर बरी होणार आहे. मी बाप्पाकडे हीच प्रार्थना करत होते. बाप्पाने माझं ऐकलं. मी देवळात जाऊन येते. हा, मी पण आलेच. दाशी आवाज स्वतःला. पूर्वा येते. हे पूर्वा, काकू कशा आहेत? हो, आई आता एकदम बरी आहे. तुला कोणी सांगितलं? मला डॉक्टर काकांनी सांगितलं आणि ताई सुद्धा म्हणाली. म्हणूनच मी आता देवळात चाललीये. हो, जा. थँक्यू डॉक्टर. माझ्या आजारपणाचं तुम्ही मुलींना नाही कळू दिलं. मरणाला नाही घाबरत हो मी. मला अस्मिताचं लग्न होताना पाहायचंय. मला असं डोळ्यात पाणी आणून नाही चालणार. सगळ्या घराचा आनंद आणि आईचं अज्ञानातलं समाधान टिकवायचं असेल तर मला हे दुःख लपवून खोटं का होईना हसावंच लागेल. अस्मिता, अस्मिता, तुला एक गोष्ट सांगू. तुझ्या आईच्या मनात तुझं लग्न बघायची खूप इच्छा आहे. डॉक्टर, या अशा मनस्थितीत मी या सगळ्या गोष्टीचा विचार तरी करू शकते का? नाही, मी समजू शकतो तुझी मनस्थिती, मी समजू शकतो. पण कसं आहे अस्मिता, या अशा वेळी आशाताईंच्या मनावर कुठलाही ताण येऊन चालणार नाही. म्हणजे ते त्यांच्या तब्येतीसाठी योग्य होणार नाही. हा, एक गोष्ट खरी आहे, तुझ्या लग्नामुळे त्या बऱ्या होणार नाहीत. पण जर त्या प्रसन्न राहिल्या तर कदाचित त्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देतील. काकू काल पडल्या तेव्हापासून खूप टेन्शन आलं होतं रे. मॅडमचा चेहरा तर बघवतही नव्हता. ए सिद्धेश्वर, आपण असं करूयात का? म्हणजे रुटीनची कामं आपण करत जाऊ. मॅडमना उगाच त्रास नको द्यायला. ठीक, चल. हे आईची तब्येत कशी आहे? शी इज फाईन ना. डॉक्टरांनी आता सांगितलंय काळजी करण्याचं काहीच कारण नाही. चला, म्हणजे सगळ्यांचं टेन्शन कमी झालं तर. तुमचा हात कसा आहे? माझा हात एकदम फिट अँड फाईन. पंजा लढवणार? नाही नाही. अरे खरंच सांगते अस्मिता, कॉंग्रॅट्स.
वन्स अगेन आईच्या तब्येतीसाठी. आता टेन्शन गेलं नाही एकदम. काल कसला चेहरा झाला होता तुझा. बरं अस्मिता, मी येतो. काही लागलं तर मला लगेच कळव, मी येईल. हं? काय ग, काय झालं. गप्प कायच एवढी. आणि चेहरा का असा दिसतोय तुझा. कुठे काय अरे, काहीच नाही. तू काल रात्री उशिरापर्यंत इथे होतास आणि आता सकाळी इतक्या लवकर इथे कसं. अस्मिता, तू टेन्शन मध्ये होतीस. माझं मन कसं लागलं. एनिवेज, आईला जाऊन भेटू का मी. म्हणजे थांब, मी आई जागी आहे का बघते. ओके. अस्मिता, जे ध्येय मनात ठेवलं होतंस ते हट्टाने पूर्ण केलंस. आता ऐकशील ना माझं. लग्न करशील ना. तू हो म्हण, लवकर बरी होईल. अस्मिता, अगं मला तुला हळद लागलेली पाहिजे. तुझ्या हातावर रंगलेली मेहंदी पाहिजे. नववधूच्या वेशातली माझी अस्मिता पाहिजे मला. तू आराम कर. ये आराम, झोप थोडा. सावकाश सावकाश. जोशी बुवा, काय म्हणतायत पत्रिका. गुरुजी, पत्रिका जुळत नाहीये का. नाही, पत्रिका उत्तम जुळत आहेत. अगदी अनुरूप जोडा आहे रश्मी आणि अभिमानचा. देवच पावला. पण गुरुजी, रश्मीची पत्रिका बघताना तुमचा चेहरा गंभीर का झाला होता. हा, म्हणजे माझा चेहरा गंभीर झाला होता खरा, पण ती रश्मीची पत्रिका पाहून नाही. पण अभिमानच्या पत्रिकेमध्ये ग्रहयोग मात्र असे आहेत ना की हे लग्न महिन्याभरात आटपून टाकायला हो. नाहीतर त्यांच्या जीवास धोका आहे. काय खरं बोलताय तुम्ही. म्हणजे नुकतंच त्याच्या जीवावर संकट येऊन गेलं. म्हणूनच सांगतो, लवकरात लवकर लग्न आटपून टाका, नाहीतर ही संकट अशीच चालू राहतील. हा, आता हे मी नाही, पत्रिका सांगते. नाही नाही हो, मी असं काही बाई होऊ द्यायची नाही. आता मात्र मलाच पावलं उचलावी लागतील.
अभि आणि रश्मीचं लग्न लवकरात लवकर व्हायलाच हवं. हो गुरुजी, आता मात्र अजिबात वेळ घालवायला नको, नाही? तुम्ही लगेच मुहूर्त बघूनच टाका ना. वहिनी साहेब, एकदा अभिदादाला विचारायला हवं. केशवा, काही गरज नाहीये त्याची. त्याला काय कळतं याच्यातलं? मी तयार करीन त्याला. त्याला माझं ऐकायलाच हवं. आई आहे मी त्याची. काम झालं साहेब. ठीक आहे. आई, आई, घे. आई काय चाललंय तुझं? काय? त्या जोशी बुवांनी सांगितलं आणि तू ऐकलं. ते कधीपासून आपल्या घरचे डिसिजन घ्यायला लागले? आई, लग्न हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला ते डिसिजन घेऊ दे प्लीज. अभि, हे बघ, तू मला समजावण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस हा. मला ना मुळात विषयाची परीक्षा घ्यायचीच इच्छा नाही. तू समजत का नाहीयेस? प्रश्न शेवटी तुझ्या जीवाचा आहे ना. आई, पण ती रश्मी मला माझी बायको म्हणून आवडणार नाही, कधी नाही. प्लीज. का नाही? का का नाही नाही म्हणजे काय? नाही, सांग ना, का नाही आवडणार? हे बघ, ती रश्मी दिसायला छान आहे, हा, शिकलेली आहे, चांगल्या घरातली आहे. हे अभि ऐक ना, हे बघ, या घराची सून होण्याचे सगळे गुण आहेत त्या मुलीमध्ये. हे बघ आई, अभि, मी तुला शेवटचं सांगते, जोपर्यंत तू त्या रश्मीशी लग्न करायला हो म्हणणार नाहीस ना, तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाही. आता हे काय काय ग अनुराधा? जी, अरे हो, माझ्या शान. यू सिरियसली आर माय सेवियर. सांगतो मी तुला. ये या. तू ये, बस सावकाश. काय झालं रे? आजी, तू खरंच खरंच ग्रेट आहेस. आता कळलं तुला. बस बस बस. काय झालं? आजीला समजव. लग्न कर म्हणून मागे लागली. बरोबर आहे. काय बरोबर आहे?
आणि मी हो म्हणेपर्यंत ती जेवणार नाही असं म्हणते. इमोशनल ब्लॅकमेलिंग चाललंय. काय ग, माझ्या नातवाला असा त्रास दिलास ना तर मी तुला सासूरवास करीन. आई काय बोलताय तुम्ही? आता हे सगळं मी कोणासाठी करते? मला याची काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. तुम्हाला माहितीये का, ते जोशीबुवा म्हणाले की हो, केशवनी सांगितलंय सगळं. दादा तुम्ही तरी सांगा हिला. आता लवकर लग्न केलं नाही तर कोणाच्या जीवाला धोका असतो का? हे हिचं लॉजिक. हो नाही, काय म्हणजे जग कुठे चाललंय आणि आपण असल्या भाकड कल्पनांवर विश्वास ठेवतोय? दादा तुम्ही तरी सांगा. अभि, असं पटकन तोडून बोलू नये. प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे ना, आणि आपल्या माणसांच्या भावनांचा आपणच विचार करायचा असतो. म्हणजे या सगळ्यात माझ्या भावनांना काही किंमतच नाही. ए ए अभि अभि बाळा, अरे थांब रे. अगं अरे आई जाऊ देत ना. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही बोला ना अभिशी. मी तुमचं सगळं ऐकतो ना अभि. रश्मी आहे ना, रश्मी चांगली मुलगी आहे. म्हणजे बघा हा, दिसायला छान आहे, शिकली सवरलेली आहे, चांगल्या घरातली आहे है ना. तुमच्या लक्षात येते का कोण रश्मी ते? अहो आपल्या वैदूची मैत्रीण. म्हणजे बघा ना, तिचं येणं जाणं आहे ना आपल्या घरी, जे आपल्या घरातल्या चालीरीती तिला माहिती आहेत. आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का, दोघांची पत्रिका जुळतेय. आणखीन काय हवं असतं लग्नासाठी? मन जुळणं. या सगळ्यापेक्षा ते जास्त महत्वाचं आहे असं नाही तुला वाटत अनु? माझं ऐका, कुठलीही मुलगी त्याच्या मनाविरुद्ध त्याच्या गळ्यात बांधू नका, कृपा करून. तू कशाला आलीस इथे? मी येतच होते अगं सरबत घेऊन. अगं हो, पडून पडून कंटाळा आला ग मला. तुम्हालाही किती त्रास माझ्यामुळे. खूप त्रास काय? आम्ही आजारी पडतो तेव्हा तू सगळं करतेस, तेव्हा तुला होतो का त्रास? अगे नाही ग, गंमत केली. सुरू सुरू बोलायला लागले असं ताईसारखी. पूर्वा, मी इथेच थांबते ना तुझ्याशी गप्पा मारत. खूप एकटं वाटतं ग खोलीत. बरं ठीक आहे, एक काम कर, तू इथे बस, ये. आणि हे सरबत सगळं संपवायचं. हा बस, घे. अगं पिते. हा तर हे सगळं असं आहे. आता आलं तुमच्या लक्षात मी लग्नाची घाई का करते ते? नाही नाही, आता तुम्हीच समजावा तुमच्या नातवाला. म्हणजे लग्नाला उशीर झाला म्हणून कुठलं संकट यायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. समजावा. लग्न वेळेवरच होणार आहे, त्याची काळजीच सोडा तुम्ही. आणि अभि, तू रश्मीशी लग्न करावंस असं आम्हाला वाटतं, कारण आम्हाला ती सगळ्या दृष्टीने योग्य वाटते. आणि तुझ्या मनात जर दुसरं कोणी असेल ना तर तसं सांग. आपल्या घराण्याला शोभेल अशी असेल तर तिच्याशी लग्न लावून देऊ तुझं. आहे काय त्याच्यात? बर चला, मी निघतो. अभि, तुझ्याकडे ना फक्त उद्यापर्यंतचाच वेळ आहे. म्हणजे काय ना, उद्याचा दिवस उत्तम आहे लग्न ठरवण्यासाठी, असं गुरुजींचं म्हणणं आहे. अभि, तू बघ बाबा, विचार कर, ठरव काय ते. अभि, तुझ्याकडे फक्त उद्याचाच दिवस आहे.
हा बोल. अस्मिता नाही आली का अजून? अगं ती येईलच इतक्यात आणि मी आहे ना. आई हा बॉक्स कसला आहे? कोणी आणलाय गिफ्ट? मला नाही माहिती ग, मी दिवसभर खोलीतच होते. ताईला कोणीतरी गिफ्ट दिलंय का? की ताईने मलाच सरप्राईज गिफ्ट आणलंय? अगं ताई तुला कशाला गिफ्ट आणेल? तुझा वाढदिवस अजून खूप लांब आहे. अगं त्या दिवशी नाही का मला वक्तृत्व स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं, तेव्हा ती मला आणणार होती. हेच असेल ते. अगं पण मग अस्मिता बोलली असती मला. ठेव पहिला बॉक्स खाली ठेव. खाली ठेव बॉक्स. भलतंच काहीतरी असेल त्यात. अगं भलत असेल तर कोण पाठवणार आहे? असं पाठवणारा निशात अंधारे तर संपलाय. तरी सुद्धा अस्मिताला येऊ दे. उघडू नकोस बॉक्स.